कॉन्फरन्सान आज म्हजे बरोबर आसा आमचे लिडर आणि आयचो विषय म्हणल्यार आमी आज काही न्यूज रिपोर्ट्स पळयले, काही मिडिया रिपोर्ट्स पळयले. आमी खूब तेंप जालो सांगताले, आम आदमी पार्टी पक्षातर्फे आमी खूब तेंप जालो सांगताले की गोंयान ड्रग्स जो आसा ताचो प्रादुर्भाव खूब जाल्लो आसा, ताचो स्प्रेड खूब जाल्लो आसा आणि कोस्टल बेल्टा पुरते मर्यादित न उरता ड्रग्साचो जो स्प्रेड आसा तो गांवांनी पावलो आसा, शहरांत पावलो आसा, कॉलेजांनी, शाळांनी आणि ज्या ज्या जाग्याचेर केन्नाच आमी आयकून नाशिल्ल्या अशा गांवांनी तो पाविल्लो आसा. आमी काही दिसांपूर्वी आयकले आणि पळयले की बाब मायकल लोबो हाणें सांगले की गोंयान ड्रग्साचो जो स्प्रेड आसा तो एका डिफरंट लेवलार पावलो आसा. पर्टिक्युलरली कोस्टल बेल्ट, कलांगूट, बागा, अंजुना सारख्या वागातोर ह्या सारख्या जाग्यांचेर ड्रग्स हे इजिली अवेलेबल आसा. ड्रग्स ज्या तरेन स्प्रेड जाता ते पळयत जाल्यार सरकाराची खंय तरी कमी पडटा अशें दिसपाक लागिल्लें आसतना अशें आसतनाच आज आमी एक दोगा भारतीय जनता पार्टी लिडरांचेर आरोप आनी प्रत्यारोप पळयले. एक आरोप आशिल्लो प्रवीण आर्लेकर हाणें सांगले की बाबू आजगांवकर हांचो भुरगो क्लबांनी ड्रग्स विकता आणि बाबू आजगांवकरान म्हणलें की प्रवीण आर्लेकर ड्रग्साचो धंदो करून फुडें सरला म्हणून. सो हाजो अर्थ इतलोच जाता की भारतीय जनता पार्टी आसा किंवा भारतीय जनता पार्टीचे जे लिडर्स आसा ते स्वताच ह्या धंद्यान गुंतल्या काय. कारण हे जर आरोप दोन मनशांनी, सामान्य मनशांनी केल्ले की हांव अमको एकटो ड्रग्स विकता आनी ताणें म्हणलें की ना हांव न्ही तो विकता म्हणून, जाल्यार एनसीबी नॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो किंवा एएनसी गोवा जे आसा, एंटी नार्कोटिक्स सेल गोवा किंवा सीबीआय हे एक्टिवेट जातले आशिल्ले आणि इमिजिएटली तांचेर एक्शन घेवन तांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतले आशिल्ले. हांगा दोन भारतीय जनता पार्टीच्या लिडर्सांनी आर्लेकर आणि बाबू आजगांवकर आणि स्वतःहून सांगला की दोघे जाण धंदे करता हाजे म्हणून ड्रग्सांचे. तेन्ना आमी मागणी करता भारतीय जनता पार्टीकडे आणि डॉक्टर प्रमोद सावंत जे सावंताचो जो सरकार आसा तांचे कडेन की हाजे इमिजिएट इन्व्हेस्टिगेशन जावचें. कळना जाल्यार आमी शिकयता. म्हाका दिसता पंजाबान आमची आम आदमी पार्टीचें सरकार आसा तांणी पंजाबान जे ड्रग्साची जे मॅनेज आसा ती पूर्णपणे ताका सोंपोवपाक, ताका डिस्ट्रॉय करपाक हाऊस कमिटी सुद्दां नेमिल्ली आसा. डिपार्टमेंट पर्टिक्युलरली एक्टिव्ह जाल्ले आसा आणि फाटले 3-4 म्हयन्यान ते 6 म्हयन्यान तुम्ही पळयला आसतले कशे तरेन ड्रग्साचे जो घालो घालता आमी त्या प्रमाणे लोकांक जे जितले जे ड्रग्सान इन्वॉल्व आसा तांकां अरेस्ट केल्ले आसा, ड्रग्स सीज केल्ले आसा, पयशे सीज केल्ले आसा. तांकां जर ते हांगा करपाक कळना जाल्यार आमी शिकयता आणि आमी सक्षम आसा आणि म्हाका दिसता आमचे डिपार्टमेंट जे आसा तांकां धाडचे. पूण हे करता आसतना पयलीं म्हणजे बाबू आजगांवकर आणि प्रवीण आर्लेकर हांकां दोगांयकूय एएनसी आणि एनसीबीन आपोवन हाडपाक जाय आणि तांचे इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय की दोगांयनी एकामेकांचेर आरोप केला की ड्रग्स विकता म्हणून. सो कोण खंय ड्रग्स विकता, एरिया बी वांटून घेतल्या काय की मोर्जे, आशा, मांद्रे आपूण विकतलो, तेराकोल आपूण विकतलो, पेडणे अमक्या जाग्यांचेर आपूण विकतलो अशें बी तांच्या धंद्या भितर काय कितें इशू जाल्या अशें दिसूंक लागला. कारण अचानकशे ते दोग जाण येता आनी म्हणटा दोग जाण ड्रग्स विकता म्हणून. तातूंत मायकल म्हणटा की ड्रग्साचो स्प्रेड इतलो जाला की सरकार ताची नामुष्की येवपाक जाय. अमित शाह तुमी मेळपाक गेले तांकां सांगूंक जाय आशिल्लें की गोंयची परिस्थिती जी होम मिनिस्टर अंडर आसा ती कशे तरेची जाल्या आणि ड्रग्साचो प्रादुर्भाव कशे तरेन गोंयांत जाला ते तांणी म्हाका दिसता सांगूंक जाय आशिल्लें. सांगला काय ना खबर ना, पण एक गोष्ट दिसून येता की ज्या तरेन गुजराताकूय ड्रग्स मेळटा, ज्या तरेन गोंयानूय ड्रग्साचो स्प्रेड जाता, भारतीय जनता पार्टीचे लिडर्सूच ह्या ड्रग्साच्या धंद्यान गुंतल्यात काय हाचे बद्दल दुबाव आमकां मारूंक लागला. आणि ताजेर शिक्कामोर्तब जे केला, ताजेर जो एक शिक्को मारलो, जो कन्क्लुझिव्ह शिक्को आशिल्लो तो प्रवीण आर्लेकरान मारलो आणि बाबू आजगांवकरान मारलो हे सांगून की दोगूय जाण ड्रग्स विकता म्हणून. तो म्हणटा एकट्याचो पूत ड्रग्स विकता आणि एकटो म्हणटा की तूं ड्रग्स विकता म्हणून. हाजेर म्हाका दिसता कितें जे भारतीय जनता पार्टीक सांगपाचें आसा तें सांगूनी, पूण तांकां पयलीं इमिजिएटली आपोवंक जाय. तांकां इमिजिएटली आपोवन तांची जे इन्व्हेस्टिगेशन आसा तें जावपाक जाय. जशें ओपोजिशनाचेर तुमी करता काय आरोप जाले जाल्यार हांगा तांणीच एकामेकांचेर आरोप केले तेन्ना तांकां आपोवचे. आणि ते जर तांकां आपयना जाल्यार आमी फॉर्मल कंप्लेंट लॉन्च करतले एनसी कडेन, एनसीबी कडेन की ह्या दोगांयनी सांगला आणि मान्य केला की हे दोगूय जाण ड्रग्स विकतात म्हणून. तेन्ना आणि इट इज इन द पब्लीक डोमेन, वॉट एवर देअर स्टेटमेंट्स आर इन पब्लीक डोमेन. न्यूजपेपरांचेर आमी पळयला आयला ते. and so there should not be any additional evidence required to register a cognizable complaint which is disclosed.
अंडर द BNS. सो ते जर ते करना जाल्यार वी विल ऑल्सो फायल फॉर्मल कंप्लेंट asking for investigation in Parveen Lekar's statement, in this investigation in the statement of Babu Asgamkar and in the statement of Bob Michael Lobo. आणि बाकीचे जे बार्देस कोस्टल जे एरिया आसा त्या एरियेन ज्या तरेन ड्रग्साचो तो म्हणटा प्रादुर्भाव जाला ताचेरूय जे फर्दर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय ते सरकारान करचे पडटले. पर्टिक्युलरली आज परिस्थिती आमी पळयल्या की पणजेनूय गांजा जावपाक लागलो. म्हणजे पणजेन जर अशी परिस्थिती जाली की शेताक सरकार म्हणटा एग्रीकल्चरल बरे भशेन करचे वाडोवचे आनी वाडलाय म्हणटा, पण तातूंत जर आमकां अशें दिसूंक लागलें की सरकार इज प्रॉबेबली प्रोपोगेटिंग टुडे गांजा कल्टिवेशन. कारण पणजे स्मार्ट सिटी इज बिकम सो स्मार्ट की आज गांजा परत परत उगवता. हाजो अर्थ गांजाचे बी पडल्या शिवाय ते जावपाक शकना. दॅट मिन्स इन सिटी लायक पणजीम गांजा हॅज रीच टू अ लेवल वेर इट इज गोइंग टू बी ग्रोईंग इन प्लेंटीफूल. आणि प्रॉब्ली सरकार एम्प्लॉयमेंट दिवपाक शकना म्हणून काय लोकांक हाजे तर्फे लायता हो मोठो प्रश्न निर्माण जाला. बट जोक्स अपार्ट, सार्कॅझम अपार्ट, सरकाराचो फेलियर दिसून येता तांच्याच आमदारांच्या स्टेटमेंटांतल्यान. तांचेच आमदार खंय तरी या ट्रेडान गुंतले अशें आमकां दिसूंक लागला. संजय, भारतीय जनता पार्टी जाचे गेली ऑलमोस्ट 15 वर्सां गोंयांत सरकार आसा आणि जे सदांच म्हणटा की आमी संस्कृती वाटोवपा खातीर, देव धर्मा खातीर काम करतात, तांच्या ह्या सरकारान आज ज्यो गोष्टी चल्ला आणि ड्रग्सा सारक्यो गोष्टी, वेश्यावृत्ती सारक्यो गोष्टी, खून, मारामाऱ्यो, लूट ह्यो गोष्टी ज्यो चल्ला त्यो पळयले जाल्यार म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी आमचे गोंयचे जे कल्चर आसा, आमचो गोंयचो जो भुरगो आसा हांची वाट लावपाक फुडें चल्ला हे म्हणपाक म्हाका दिसता कोण खंयच दुबाव उरपाक जायना. दुसऱ्या गोष्टीन आमकां लक्षांत येतलें की कांय तेंपा पयलीं ड्रग्साचो एक व्हडलो सांठो गोंयांत धरिल्लो. म्हाका सरकाराक आनी ANC जेन्ना आमची सुनीता सावंत हाणें हातीन घेतला, SP सुनीता सावंत, तेन्नाच्यान कांय केसीस जाल्यो, खुबसो ड्रग्साचो सांठो धरलो. आणि सरकाराक विचारपाक पळयता हो सांठो जावं जे ड्रग्स केसीस करतात ताचे कितें जाता मुखार. कदाचित हे जे ड्रग्स पुलीस डिपार्टमेंट धरतात तेच फुडें सर्क्युलेशनाक वता काय कितें, होय दुबाव आज पडपाक लागला. कित्याक ड्रग्स हे कमी जायत ना गोंयांत. ड्रग्स हे दिसान दीस वाडत आसा. एडिशनल जो ड्रग्स येता ताजे बरोबर होय जो गव्हर्मेंटाच्या ताब्यान आशिल्लो ड्रग्स सरकार जावं सरकाराचे मनीस जे आसात, जावं पुलीस डिपार्टमेंटांतले मनीस हे ड्रग्स सर्क्युलेट करता काय कितें हो दुबाव आज मारपाक लागला. आमकां एक इनफेमस ड्रग लॉर्ड आसा गोंयांत, अटाला म्हणून. ताजी जर आमी रिसेंट पळयलें जाल्यार आमकां लक्षांत येता ताका जेन्ना अरेस्ट केलें ताज्या कडेन ताजे गोंयचे आधार कार्ड सापडले. हाज्या खातीर जेन्ना कोर्टान ताका सांगलें, कोर्टान गव्हर्मेंटाक सांगलें की ताचे ड्रग्सा खातीर कितें डॉक्युमेंटेशन दिलां तें बी सगळें इन्व्हेस्टिगेट करून आनी तुमी कोर्टाक सांगचें, तेन्ना म्हाका दिसता गव्हर्मेंटाक एक्चुअली खरें तरी ह्या सरकाराक लज दिसपाक जाय. एक सील्ड एनवॉलपान तांच्यांनी तें रिपोर्ट जो आसा तो कोर्टाक दिल्लो. हो सील्ड एनवॉलपान कित्याक दिवचो पडलो? जो जे अधिकारी ह्या सगळ्या गोष्टीक जबाबदार आशिल्ले अशा एका इनफेमस कुविख्यात मनशाक आधार कार्ड दिवपा खातीर ताका तांच्या बद्दल हे पब्लीक कित्याक करूना, तांचे इन्फॉर्मेशन कित्याक पब्लीक करूना, म्हाका जाणून घेवपाक जाय सरकारा कडेन की तुमी त्या ऑफिसरांचे नाव, जे लोक ह्या अटालाक, ह्या ड्रग डिलराक आधार कार्ड दिवपाक जे रिस्पॉन्सिबल आशिल्ले तांची नांवां तुवें कित्याक पब्लीक करूना. आज आमी जर आमच्या भारत देशांत पळयलें जाल्यार एक स्टेट अशी आसा ज्या जाग्यार जाका पयलीं उक्ता पंजाब असो नांव दिताले आनी भाजपाचे खुबशे लोक दिताले. गेले 1 वर्स जाल्यार थंय आम आदमी पार्टीचें सरकार आसा. आम आदमी पार्टीचो श्री भगवंत मान हांच्या मुख्यमंत्री खाला तें सरकार चलता. आनी आमी रिसेंटली दाखोवन दिला की ड्रग्साचेर खंयच्या प्रमाणान आमी कंट्रोल करपाक शकता. हांव तुमकां एक सादी गजाल गोंयची याद करून दिता. काणकोणा काही वर्सां आदी माननीय जे तेन्नाचे आमचे CM आशिल्ले पर्रीकरजी,
एक कसल्या तरी कार्यक्रमा खातीर आयिल्ले जावं एक खून जालो म्हणून तरी आयिल्ले आनी ताच्या नंतर पर्रीकर हांकां अक्षरशः ज्या पद्दतीन ते वागले त्या पद्दती खातीर काणकोणकारांनी उशो घाल्यो आनी त्यो उशो घालपा खातीर एक मनीस सामको मुखार आशिल्लो आनी ही वॉज अ मटका बुकी. ताच्या नंतर एक म्हयनो ते मडको काणकोणान बंद आशिल्लो. पुलिसेन जावं खंयच्याच ऑथॉरिटीन हो मडको एक म्हयनो कसोच चलपाक दिवना. एक म्हयन्या नंतर कितें जालें आनी तो चालू जालो ते म्हाका तातूंत वचपाचें ना. इतलेंच म्हणपाक सोदता की एडमिनिस्ट्रेशन पुलीस डिपार्टमेंटाक जर जाय जाल्यार म्हाका दिसता मडक्याचें जावं खंयच्याच इलिगल गोश्टीच्यान तशेंच ड्रग्साचें एक पानी हांगा हालपाक शकना. पूण आज ते हालता. आज ते खूब प्रमाणात ताजो प्रादुर्भाव संपूर्ण गोंयान गोंयच्या गांवांनी जंय आमचे तरणाटे निष्पाप तरणाटे जे आसा जे यूथ आसा जे आतांच आपल्या युथान येवपाक लागला अशे सगळे यूथ ह्या ड्रग्साच्या मिनेसान सांपडपाक लागला. आनी ताजें कारण म्हणजे आमचे सरकार जे आसा आमचो जो गव्हर्नमेंट आसा आमचो जो सीएम आसा जाच्या हाताखाला हे होम मिनिस्ट्री आसा ताजो इन्व्हॉल्वमेंट ह्या सगळ्या हातून असल्या शिवाय म्हाका दिसता हो ड्रग मिनेस इतल्या प्रमाणात गोंयांत केन्नाच वाडपाक शकनाशिल्लो. हांव मागता आमच्या सीएमा कडेन जशें आमच्या प्रेसिडेंटान मागला की जो स्टेटमेंट ह्या दोन लिडरांनी केल्लो आसा ते दोगांयचें इन्व्हेस्टिगेशन आनी तशेंच मायकल लोबो हांणी जो स्टेटमेंट केला की गोंयांत ड्रग्साचो प्रादुर्भाव वाडला हाजो जो स्टेटमेंट आसा तो जो स्टेटमेंट आसा म्हाका दिसता तो इट इज स्ट्रेट अगेन्स्ट द सीएम. सीएमाक जर ती गोष्ट कळटा समजता जाल्यार ताणें म्हाका दिसता हाजेर वावरपाक जाय. ह्या तिगांयचें इन्व्हेस्टिगेशन आनी तुज्या स्वताच्या डिपार्टमेंटाचो तुजो कंट्रोल जो हाल्लेलो आसा तुज्या प्रत्येक डिपार्टमेंटाचो तुजो कंट्रोल हाल्ला. पण कमीच कमी म्हाका दिसता पुलीस डिपार्टमेंट हे डिपार्टमेंट तुवें सांबाळपाक जाय. कित्याक पुलीस डिपार्टमेंट जर सांबाळ्ळें ना जाल्यार गोंयची हालत बिहार आनी बाकीच्या स्टेटींग भशेन जावपाक टायम लागचो ना. म्हणून मागता की तुवें बेगिना बेगीन हातून इन्व्हेस्टिगेशन करचें ह्या तिगांयचें इन्व्हेस्टिगेशन करचें आनी जो ड्रग्स गोंयान वाडपाक लागला ताजेर कंट्रोल हाडपा खातीर जे उपाय येवजूपाक जाय ते तुवें येवजूचे. धन्यवाद. दिसता आनी एकूच ऍड करपाक सोदता. कॅटमायन सापडिल्ले भारतीय जनता पार्टीच्या एका लिडराच्या प्लॉटा भितर आयटीसीन ताजें कितें जालें तें खबर ना आमकां. पूण खंय ना खंय तरी दिसून येता की भारतीय जनता पार्टीचेच लिडर ह्या ड्रग्स ट्रेडान आसा इन्वॉल्व काय हाचे बद्दल जो डावट क्रिएट जाता तो जर डावट क्लियर करपाक जाय जाल्यार सरकारान दाखोवचें पडटलें की दे आर ऑनेस्ट वेन डिलिंग वीथ when it comes to dealing with drugs menace in Goa. It is going to the youth of Goa. पहिली ती लिमिटेड आशिल्ली टुरिस्ट आनी तांच्या पुरती हाजे पुरती पण आज ती खंय ना खंय तरी शहरान पावल्याचे 100% दिसूंक लागला. पर्टिक्युलरली गांजा आनी हॅश हे आज स्मोक करता आसतना तुमकां यंग भुरगे दिसपाक लागले. आनी हे कित्याक लागून हे गांवांत पावता हे कित्याक लागून हे स्कुलांनी कॉलेजांनी पावला हाचें उत्तर म्हाका दिसता सरकारा कडेन आसा काय ना खबर ना. पूण एक गोष्ट आमकां 100% दिसता की जो पर्यंत पुलीस जर आपले काम करता आसत एएनसी जर आपले खरेखुरपणे काम करता आसत जाल्यार तांकां इट इज व्हेरी इजी टू रीच आउट टू दीज ड्रग लॉर्ड्स. पॅडलर्स न्ही, पॅडलर्स आर जस्ट द टीप ऑफ द आयसबर्ग. दे आर ड्रग लॉर्ड्स. आंध्र प्रदेश तेलंगणा थंयच्यान पुलीस जर येवन हांगा इन्व्हेस्टिगेशन करून धरून व्हरूंक शकता जाल्यार गोवा पुलिसांक येल्ल्याशा गोंयान हे कित्याक दिसना हो मोठो प्रश्न आसा. आनी हाज्या प्रश्नाचें उत्तर म्हाका दिसता एएनसी सिन्सियरली काम करीत जाल्यार तांकां सापडटलें. आज तांचेच मंत्री सांगतात तांचेच आमदार म्हणटात तांचेच आमदार एकामेकांचेर आरोप करता की दोगूय जाण ड्रग्सान डील करता म्हणून. वाय इज भारतीय जनता पार्टी टॉलरेटिंग something like this when it comes to ethos of Goa, when it comes to youth of Goa, when it is going to affect youth of Goa? नाही म्हाका दिसता कॉग्निजेबल ऑफेन्स ते पुलिसांक कायदो खबर आसा एएनसीक कायदो खबर आसा. एएनसीची जी हेड आसा एसपी सुनीता सावंत शी इज अ व्हेरी एक्सपिरियन्स पुलीस ऑफिसर. तांणी कायदो वाचला आसतलो तांणी एनडीपीएस एक्टूय वाचला आसतलो आनी तांकां खबर आसा की दीस इज अ कॉग्निजेबल ऑफेन्स. दोन मनीस एकमेकांचेर आरोप करता की तू ड्रग्स विकता तो म्हणटा तू ड्रग्स विकता की तुजो पूत ड्रग्स विकता म्हणून. आता दोगांयनी केल्लो आरोपान तथ्य आसा काय ना हे पुलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करपाक जाय. कारण दोगूय एका पार्टीचे मनीस, दोगूय जाण एक सुशिक्षीत मनीस, दोगूय जाण एक रिस्पॉन्सिबल लिडरशिपाचे अंडर काम करता आनी दोगूय जाण रिस्पॉन्सिबल लिडर. जेन्ना दोगूय जाण सांगता की हो ड्रग्स विकता तो ड्रग्स विकता जाल्यार सामान्य मनशान जर म्हणिल्ले तांकां आपोवन इन्व्हेस्टिगेशन करचें नाशिल्लें.
तांकां कायदो वेगळो काय भारतीय जनता पार्टीक कायदो वेगळो, की भारतीय जनता पार्टी न्याय संहिता न्ही ती, ही भारतीय दंड न्याय संहिता आनी भारतीय न्याय संहिता. सो म्हाका दिसता ह्या गोष्टीचेर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. दोगांयकूय आरोपी म्हणून पयलीं एक्चुअली आपोवंक जाय आशिल्ले. ते आज भारतीय जनता पार्टी करना जाल्यार विदिन 48 hours इफ दॅट डज नॉट हॅपन वी विल आवरसेल्फ फायल अ कंप्लेंट, लेट देम डिसायड व्हॉट इज टू बी डन. कारण आज कोर्टाचे इंटरफियरन्स जो पर्यंत जायना तोपर्यंत कांयच जायना आमी पळयला. जोपर्यंत FIR रजिस्टर कर म्हणून कोर्ट सांगना, विच ऑल्सो दे चॅलेंज बिफोर दी हायकोर्ट, दॅट मीन्स दे आर नॉट इंटरेस्टेड इन इन्व्हेस्टिगेशन. So police department has become a stooge of Bharatiya Janata Party government. They are intelligent, they are honest, they are smart enough to investigate. They can do whatever they have to do if they are acting independently. Political interference नसताना. पण जेन्ना political interference येता तेन्ना खंय ना खंय तरी ते कमी पडटा अशें दिसूंक लागला. आणि ती परिस्थिती आमी पणजे आणि क्रायम ब्रांचच्या भितरूय पळयल्या. कारण आज पणजेन नियरली 20 ते 25 नवे स्पा जाल्या. 20 ते 25 स्पा जाल्या दिसना. खंय वस्तू स्पा, हे स्पा हेल्थाची परमिशन आसा, जे क्रायम ब्रांचाचे पुलीस आसा तांकां हे दिसता काय ना काय तांच्या अंडर जाता. इट इज सरप्रायझिंग दॅट द ओल्डेस्ट स्पा हॅव क्लोज डावन बट सम VIPs आर ओपन स्पाज. सो व्हाय दिस इज हॅपनिंग, व्हाय दिस इज ओनली प्रोमोटिंग कल्चर वेर जे आमकां माहिती मेळ्ळ्या प्रमाणे प्रॉस्टिट्यूशन खुलेआम चल्ला आणि जे हप्ते वचपाचे जे डिपार्टमेंटाक आसा ते वता म्हणून हांचेर कारवाई जायना. अदरवायज पुलीस कुड्डे आनी बेड्डे न्ही सगळें दिसता न्ही समोर आमकां दिसता जाल्यार नंबर ऑफ स्पास is directly proportionate to the amount of bribe that is going to the departments. I am making this clear cut statement. नाल्यार तांणी सांगचे की इतल्या स्पांचे परमिशन आमी दिला आणि हे इतले स्पा पणजेन आसा म्हणून फाल्यां मेजून दाखयता. तुम्ही म्हणताय जर फाटे आज एनसी जर रजिस्टर करिना कंप्लेंट तुम्ही करतले, पूण आमी पळयला की एक तरी रजिस्टर करून वचना. रजिस्टर केली जाल्यार मागीर इन्व्हेस्टिगेशन म्हणटा स्लिप ऑफ टंग हे कॉमन जाल्लें आसा. सो तुमकां दिसता एनसी हेजे सारके करतले पळय आमी आमचे नागरीक म्हणून जबाबदारी करची पडटली. एक राजकारणी आमी जे राजकारण करपाक गोंयांत आयला, गोंयांत जे बदलाचे राजकारण आमी पार्टी करपाक सोदता, घडोवंक सोदता, गोंयांत जे राजकारणा भितर लोकां भितर एक वी वॉन्ट टू सेन्सिटायज पीपल वॉट इज गुड फॉर देम, वॉट इज बॅड फॉर देम. गोंयची जनता जी आज आसा ती ऑब्लिवियस जाल्या, ती खंय तरी सुन्न जाल्या अशें दिसता. आनी ह्या गोष्टीचें वायट दिसता की केन्ना केन्ना दिसता की गोंयकारांक आपलेच पडून वचूं नाका म्हणून. पण ड्रग्स हो असो एक विषय आसा जाचो एक इफेक्ट जो आसा तो परमनंटली तुमच्या भुरग्यांचेर पडूंक शकता. ह्या गोष्टीन तरी म्हाका दिसता आमी जेन्ना हे विषय फुडें घेतले तेन्ना पार्टी आपली म्हणून भारतीय जनता पार्टी आपली न म्हणटा आपले भुरगे आपले, आपली फॅमिली आपली म्हणून जो सपोर्ट आमकां जाय पडटलो तो आमी एक्सपेक्ट करता की लोकांनी आमकां तो करचो. कारण खंय ना खंय तरी परत म्हणटा रिपीट करता गोंयचे लोक कित्याक सुन्न जाल्यार तेच कळना. म्हणजे इतलें चल्लां ह्या सरकाराच्या दलदलीन, इतलें चल्लां म्हणजे इतल्यो घाणेरड्यो गोष्टी ह्या सरकारा अंडर चल्ल्या पण खंयच खंय तरी गोंयकार पेटून उठता कसो दिसना. ह्या गोष्टीन तरी जे गोंयकाराचो भुरगो जाका हो इफेक्ट जातलो, जाचो भुरगो फाल्यां ड्रग्साचो बळी पडूंक शकता आनी आमी ते पळयला गांवांनी. आज गांवांनी अशी परिस्थिती आसा की वी नो लॉट ऑफ फॅमिलीज विच आर फायटिंग द मॅनेज. मेरसे सारख्या गांवांत आज खंय खंय अशा तरेन गांजा पावला की 10 year old 12 years old फॉलिंग प्रे टू दिस. मेळटा कसो तो आनी पुलिसांक हें खबर ना. सो कित्याक हें चल्लां? दिस इज अ मॅनेज. वी नीड टू वर्क विथ द गव्हर्नमेंट अँड वी विल डू वॉट एव्हर पॉसिबल. आय एम मेकिंग एन ओपन इन्व्हिटेशन टू भारतीय जनता पार्टीचे सरकार की तुम्ही आमकां सांगा म्हणून कशें करपाचें ते धरपाचें काय ना तें. वी विल गेट यू टू द पीपल अँड सोर्सीस. तुम्ही कॅपेबल ना न्ही, police are not capable, so we will do whatever that is needed, but he जे मॅनेज आसा we have to fight for it together. मित्र अनेक लाख फाटल्या वर्षी अशेंच एक आमदारान दुसऱ्या मंत्र्याचेर हाताचेर एलिगेशन केलें की करप्शन जाता. तेजेर आतां काय ना कोण ते एक्टिविस्ट कोर्टान गेले ते डिमांड करता पळय कशें भारतीय जनता पार्टीचो करंट सरकार आसा आनी पुलीस आसा. हे जे पुलीस आसा डिपार्टमेंट, पुलीस आर बिकम स्टूज ऑफ द गव्हर्नमेंट. आज ते इन्व्हेस्टिगेशन करून कोर्टान सांगला आसतना हायकोर्टान वता आनी ते म्हणटा की त्या कोर्टाक ज्युरिस्डिक्शन ना म्हणून. सो म्हणजे सी द एरोगन्स ऑफ डिपार्टमेंट इन्स्टेड ऑफ द फॉलोइंग द लॉ एसीबी बंद करपाची. कारण एसीबीचे जे आज जो कंप्लेंट होता तो सगळं सरकाराच्या विरोधात, सरकाराच्या पुलिसांमधल्यान सरकाराच्या ऑथॉरिटीजा कडेन वता. कितले एसीबीन इन्व्हेस्टिगेट केल्या आनी कितले जाणांक अरेस्ट केल्या हो मोठो प्रश्न आसा. सो एसीबी आनी जाय कित्याक एक डिपार्टमेंट वेस्ट करच्या पेक्षा तांकां खंय बाळपण बिळपण बसून दवरपाचें. कारण देअर ओनली जॉब इज नॉट टू इन्व्हेस्टिगेट बट टू गो टू कोर्ट खेळटा ते. व्हेन पीपल आर ओनली सेइंग दॅट इन्व्हेस्टिगेट तरी कर,
ताणे 20 लाख दिले म्हणटा जाल्यार ते चलान खंय तुम्ही म्हणले ते चलान म्हणून चलान खंय ते चलान पळयले कोणी अजून पर्यंत एसीबी कडल्यान चलान कोणी पळोवना सिमिलर इज द केस विथ ड्रग मेनेज अँड आय थिंक एएमसी जर आपले जॉब सारखे करपाक शकना जाल्यार आता आमी तांकां दाखयतले कोर्टांतल्यान इफ इट नॉट पॉसिबल दे आर नॉट इन्व्हेस्टिगेटिंग वी विल शो देम थ्रू दी कोर्ट ऑर्डर्स एज टू हाव दे शुड बी फंक्शनिंग आय थिंक इट्स टाइम की गव्हर्नमेंट काय करना पुलीस काय करना म्हणून घरा बसतले आमी आणि काय जावचें ना अशें जावचें ना लोक पेटून उठल्या ते लोक ते जे काशिनाथ शेट्टी किंवा आनीक 10 लोक जे निर्माण जाल्या जाणी आज सरकाराक जाग्यार हाडपाचो प्रयत्न केलो अशें म्हाका दिसता आनीक 100, 200, 400 काशिनाथ शेट्टी आमी निर्माण करतले कारण ऑनेस्टींतल्यानूच त्या सरकाराचेर झगडी करपाक फायट करूं शकता नाल्यार सरकारची काकडी इतली 10-15 तरी दाट जाली काय जावपाचें ना काय थोडे कारगळे ट्रका उजो लागलेलो पळय तेन्ना मागीर कळ्ळें सोरा कंटिन्यू पण म्हाका दिसता हो विशय आमी सेपरेटली घेतले जो एक्सायजाचो इशू आसा तो व्हडलो फोर्टींचो इशू आसा सगळ्यांत पयलीं हांवें सांगिल्ले की गोंयान एक्सायज स्कॅम चल्ला सगळ्यांत पयलीं आम आदमी पार्टीन एक्सपोज केल्ले की गोंयांतल्यान सोरो भायर वता आनी गोंयान येता ह्या सगळ्या भितरच स्कॅम आसा आतां तर स्कॅम एअरपोर्टांचेर पावला म्हणजे गोंयच्या ऑफिशियली गोंयच्या भायर सोरो वता दुसऱ्या स्टेटांनी इन्क्लुडींग स्टेट ऑफ गुजरातान बॅन आसा पूण जो सोरो एअरपोर्टाचेर आफ्टर चेक इन आफ्टर सेक्युरिटी क्लिअरन्स तो विचारिना तुका कितले बाटले घेता का म्हणून तू 10 बाटले घे तू 4 बाटले घे नाल्यार 15 बाटले घे ताका आपल्या धंद्याशी मतलब आसा जी फ्लायट सुरत वता जी फ्लायट अहमदाबाद वता ताजेरूय तो सोरो वता सो भारतीय जनता पार्टी आपल्या सोरो आपल्या सरकारी सोरो आपल्या अशा स्टेटान धाडटा ज्या जाग्यार सोऱ्याचेर बॅन आसा थंय चेकिंग काय जायना सो दिस इज ऑफिशियल way of legalizing something which is illegal. So excise scam जो गोंयान आसा is one of the largest scam and it is running in thousands and thousands of crores. I don't want to dilute today's drug issue. It is the main issue. We will deal with excise very soon. काल 10 लाखाची गाडी सगळे डेटा हाडटा तुमचे बसता आमी परत एकदा लोकांक दाखोवन दिवया पण आयज लेट अस स्टिक टू दिस ड्रग मॅनेज अँड दिस गव्हर्नमेंट इन्व्हॉल्वमेंट इन ड्रग मॅनेज.